जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या सुरू असलेली शिक्षक भरती तसेच प्रलंबित शिक्षक भरती जी आहे त्या संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स सध्याच्या घडीला आहे त्या सर्वच्या सर्व अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यातल्या त्यात जे काही निवडणूक आयोगाची विशेष परवानगी आहे त्या संदर्भामध्ये लेटेस्ट अपडेट काय आहे, त्यातल्या त्यात त्या ज्या प्रस्तावाला या ठिकाणी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे त्या प्रस्तावामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे। 2017ची प्रलंबित शिक्षक भरती जे की माजी सैनिकांच्या जागा अजून बाकी आहे त्या संदर्भामधली अपडेट आणि त्यातल्या त्यात 50% मागासवर्गीय जागा ज्या कपात झाल्या होत्या त्या संदर्भामध्ये जी अपडेट आहे ती सर्व अपडेट आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया एक एक करून सर्वच्या सर्व अपडेट्स। मित्रांनो सध्याच्या घडीला जे आहे आपण असं सांगू शकतो की एक महत्त्वाची गुड न्यूज आहे। आता ती गुड न्यूज म्हणजे नेमकी काय आहे तर आपण असं सांगू शकतो की सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे, कारण लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहे। त्याच्यामुळे सर्वच्या सर्व ज्या काही शासनाच्या निवड याद्या असेल जाहिराती असतील त्या सर्व ठप्प झालेल्या आहेत आणि त्याचा फटका चालू असलेल्या शिक्षक भरतीला त्यातल्या त्यात प्रलंबित जे शिक्षक भरती होती त्याला देखील पडलेला आहे। आता त्यावरती उपाय म्हणून आपल्या सर्वांना मागच्या जवळपास जे आहे 15 दिवसापासून ज्याची प्रतीक्षा आहे ती गोष्ट कालच्या तारखेला घडल्याची ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। ती म्हणजे काय आहे, आदर्श आचारसंहितेमध्ये नवीन निवड यादी जाहीर करता येत नाही किंवा निवड यादी जरी जाहीर झालेली असेल तरी देखील त्या शिक्षकांना जॉईनिंग देता येत नाही, नियुक्तीपत्र देता येत नाही, हा नियम आहे। मग आता या नियमाला जे आहे छेद देण्यासाठी या ठिकाणी जे शिक्षण विभाग आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे त्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने विशेष परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याची ऑथेंटिक माहिती मिळालेली आहे आणि ही निश्चितपणाने आपल्या सर्वांसाठी एक गुड न्यूजच असणार आहे। त्या विशेष परवानगीच्या प्रस्तावामध्ये आता उशीर झालेला आहे ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागणार आहे, कारण मागचे बरेचसे दिवस जे आहे या ठिकाणी सुट्टी होती, सार्वजनिक सुट्ट्या आल्या कारणाने हा जो प्रस्ताव आहे तो डिले झालेला आहे। परंतु आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची ही आहे की हा जो प्रस्ताव आहे तो काही फक्त एका डिपार्टमेंटकडून या ठिकाणी डायरेक्टली पाठवायचा नव्हता, त्याला जे आहे 2 डिपार्टमेंटच्या थ्रू जायचं होतं। त्या ठिकाणी जे आहे त्या डिपार्टमेंटचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहे त्यांच्या नजरेखालून तो पूर्ण प्रस्ताव जाणे आणि त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या त्याच्यावर स्वाक्षऱ्या होणे, ही प्रोसेस थोडीशी लेंदी असल्याकारणाने याला थोडासा उशीर लागलेला आहे। कारण आपल्या सर्वांना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा प्रस्ताव डायरेक्टली जे आहे आयुक्त कार्यालयाच्या मार्फत जाणार नव्हता, तर आयुक्त कार्यालयाच्या मार्फत न जाता तो जो प्रस्ताव आहे राज्य शासनाच्या मार्फत जाणं अपेक्षित आहे आणि तीच लीगल प्रोसेस देखील आहे आणि झालेलं देखील तसंच आहे। आयुक्त कार्यालयाने ज्या पद्धतीने सुचवलेलं आहे जे मुद्दे त्याच्यामध्ये सुचवलेले आहे त्या मुद्द्याला अनुषंगून या ठिकाणी मंत्रालयातून कालच्या तारखेला जे आहे दिल्लीला म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला तो प्रस्ताव गेलेला आहे। त्या प्रस्तावामध्ये 3 महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते हायलाईट करण्यात आल्याची माहिती, प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामध्ये 3 वेगवेगळे मुद्दे कोणते आहे तर पहिला महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला हा आहे की जी निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे 11,085 उमेदवारांची जे की शिक्षण सेवक म्हणून येणाऱ्या काही दिवसांमध्ये रुजू होणार आहे, तर त्या उमेदवारांपैकी काहींना जॉईनिंग लेटर ऑलरेडी मिळालेलं आहे, परंतु मोस्ट ऑफ कॅन्डिडेट्स असे आहे की ज्यांना जॉईनिंग लेटरची प्रतीक्षा आहे, त्या उमेदवारांना जॉईनिंग देण्यात यावी, हा महत्त्वाचा एक मुद्दा त्याच्यामध्ये 1 नंबरला नमूद करण्यात आलेला आहे। आता त्याच्या पाठीमागे बरेचसे रेफरन्सेस देखील जोडण्यात आलेले आहे। रेफरन्सेस हे व्हॅलिड आहे, त्यामध्ये कोर्टाचा जो आदेश आहे कोर्टाचा आदेश, त्याच पद्धतीने आपली जी शिक्षक भरती आहे ती आता काही नव्याने सुरुवात झालेली नाही आहे की नेमकी जी आहे आदर्श आचारसंहिता लागू झाली आणि आपली शिक्षक भरती सुरू झाली, अशातलाही प्रकार नाही आहे। ती गोष्ट त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे की आपली जी शिक्षक भरती आहे मागच्या जवळपास जे आहे 1-1.25 वर्षापासून कंटिन्युअसली चालू आहे। परीक्षा घेणे, त्याच्यानंतर त्याचा निकाल लागणे, प्रिफरन्सेस घेणे, प्रिफरन्सेस घेतल्याच्या नंतर त्याची जी आहे फायनल निवड यादी जाहीर होणे, इथपर्यंतची प्रोसेस झालेली आहे। आता फक्त जॉईनिंग बाकी आहे, हा त्याच्यामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला आहे। हा 1 नंबरचा मुद्दा आहे आणि आपल्याला शक्यता आहे की हा जो मुद्दा आहे तो व्हॅलिड असल्याकारणाने या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग त्याला परवानगी देऊ शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की परीक्षा झालेली आहे, निकाल लागलेला आहे,
प्रिफरन्सेस देखील घेण्यात आलेले आहे आणि त्यांची निवड यादी फक्त जाहीर करणे बाकी आहे. म्हणजे त्यांचं टार्गेट असं आहे की कन्व्हर्टेड यादी असेल किंवा विथ इंटरव्ह्यूची यादी असेल, या दोन याद्यांना परवानगी देण्यात यावी. म्हणजे इथपर्यंतची प्रोसेस झालेली आहे. आता फक्त जे आहे आम्हाला आदर्श आचारसंहितेमध्ये अंतिम निवड यादी घोषित करू द्यावी, असा हा प्रस्ताव आहे. आणि तिसरा हा आहे की 2017 साली जी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली होती त्याच्या जवळजवळ सर्वच्या सर्व याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. फक्त अंतिम एक यादी जी आहे ती माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट होऊन येणं किंवा काही समांतरच्या ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट होऊन येणं बाकी आहे. ती यादी या ठिकाणी लावू देण्याची परवानगी देण्यात यावी, कारण त्या जागा देखील बऱ्यापैकी शिल्लक आहेत आणि त्याचेही बरेचसे उमेदवार या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये आहे. 1-2 मार्काने त्यांचंही मेरिट या ठिकाणी थांबलेलं आहे, त्यांना निवड यादीची प्रतीक्षा आहे. तर त्यांचा तो जो आहे 3 नंबरचा मुद्दा त्या ठिकाणी नमूद केल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता हा प्रस्ताव परिपूर्ण पद्धतीने कालच्या तारखेला जे आहे शालेय शिक्षण उपसचिव असेल किंवा शालेय शिक्षण सचिव माननीय रणजित सिंग देओल साहेब असतील त्यांच्या स्वाक्षरी झाल्याच्या नंतर या ठिकाणी अंतिम करण्यात आला आणि त्याला फॉरवर्ड करून देण्यात आलेला आहे, पाठवून देण्यात आलेला आहे. आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल की सर आता प्रस्ताव तर पाठवला आहे, मान्य आहे, मग त्याला परवानगी कधीपर्यंत मिळणार आहे किंवा परवानगी मिळेल किंवा मिळणार नाही आहे. तर या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना जे आहे किमान 1 आठवडा तरी या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण हा जो संपूर्ण प्रोसिजर आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे आहे सध्याच्याकडे भरपूर फाईल्स असणार आहे, कारण ते काही फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही आहे. केंद्रीय निवडणूक आयोग हे संपूर्ण भारतभरातले जे काही मॅटर्स आहे त्याला हँडल करतो आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडासा कालावधी लागेल. परंतु आपण एक्सपेक्ट करतो आहोत की 1 आठवड्यामध्ये किमान आपल्याला निवडणूक आयोगाचा जो रिप्लाय आहे तो मिळून जाईल. म्हणजे एक्सपेक्ट करूया की मार्च एंडिंगपर्यंत आपल्याला त्यांचा रिप्लाय आलेला असू शकतं. हां, आता हा प्रस्ताव स्वीकारला जाईल किंवा स्वीकारला जाणार नाही, तर त्या संदर्भामध्ये जर का आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी सांगायच्या तर सोशल मीडियाला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी चालू आहे, परंतु त्याच्या संदर्भामध्ये फार मोठमोठ्याला भाकीत करणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी थोडंसं संयम ज्या पद्धतीने आतापर्यंत ठेवलेला आहे तसं संयम ठेवावा. 1 आठवड्याचीच गोष्ट आहे. अपेक्षित तर आहे आपल्याला की परवानगी मिळून जाईल, फक्त त्या 3 पैकी कोणकोणत्या मुद्द्यांना या ठिकाणी परवानगी मिळेल ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता काही जणांना असं वाटतं की 1 नंबरचा मुद्दा मान्य होईल, 2 नंबरचा होणार नाही, 3 नंबरचा होणार नाही किंवा हा होणार नाही तो होणार नाही. आता त्या पद्धतीने भाकीत मी या ठिकाणी करणार नाही. आपण जे आहे आपल्या ईश्वराला या ठिकाणी निश्चितपणाने प्रार्थना करूया की जो प्रस्ताव गेलेला आहे ॲज इट इज सँक्शन व्हायला पाहिजे आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना त्याच्यामुळे जे आहे सुटकेचा या ठिकाणी निश्वास टाकता यायला पाहिजे. ही आपली प्रामाणिक भूमिका आहे आणि आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि त्यातल्या त्यात जे मंत्रालय आहे त्यांच्या वतीने परिपूर्ण एक प्रस्ताव गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्रुटी नसल्या कारणाने निश्चितपणाने आपल्या सर्वांनी या ठिकाणी थोडासा विश्वास ठेवायला पाहिजे की आपल्याला परवानगी मिळून जाईल. हां, आता परवानगी मिळाल्याच्या नंतर नेमकं काय होणार आहे? परवानगी मिळाल्याच्या नंतर 1 नंबरचा जो मुद्दा आहे तो तर फार इझिली आहे. फक्त सिलेक्टेड उमेदवारांना त्यांचे काउन्सिलिंग करायची आहे आणि काउन्सिलिंगच्या नंतर त्यांना अलॉट झालेली शाळा या ठिकाणी जॉईन करून घ्यायची आहे. त्याच्या संदर्भामध्ये काहीच वाद नाही. परंतु जो 2 नंबरचा मुद्दा आहे की यादी पुढची कोणती लावायची आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या अभियोग्यताधारकांमध्ये 2 वेगवेगळे गट या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि ही आपल्या शिक्षक भरतीला लाभलेला एक फार मोठा शाप आहे असंच मी म्हणेन. कारण आपल्या अभियोग्यताधारकांमध्ये एकी कधीच नव्हती. कोणत्या ना कोणत्या संदर्भामध्ये आपापले गट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलेच आहे आणि आत्ताची ती भरती आहे त्यालाही जी आहे या ठिकाणी अपवाद राहिलेला नाही आहे. यामध्ये 2 गट आहे. आता पुढच्या यादीच्या संदर्भात जे 2 गट आहे, एक गटाचं असं मत आहे की आपल्याला जे आहे डायरेक्टली या ठिकाणी कन्व्हर्टेड यादी लागायला पाहिजे. दुसरा जो गट आहे त्या दुसऱ्या गटाची अशी मागणी आहे की आम्हाला विथ इंटरव्ह्यूची यादी लावायला पाहिजे. आता मला असं वाटतं आहे की जे समजूतदार अभियोग्यताधारक आहेत की ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आहे, त्यांचं वक्तृत्व छान आहे, अशा सर्व उमेदवारांनी एक शिष्टमंडळ या ठिकाणी तयार करावं आणि त्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून माननीय शिक्षण आयुक्त महोदयांना या ठिकाणी भेट घेऊन पुढचा जो काही टप्पा आहे, टप्पा म्हणण्यापेक्षा पुढचा जो राऊंड आहे तो राऊंड लावण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी एकत्रितपणाने मागणी करावी. मागणी जर तुम्ही अशी जरी केली की कन्व्हर्टेड राऊंड लावा आणि 1 आठवड्यामध्येच कन्व्हर्टेड राऊंडच्या 1 आठवड्यामध्येच किंवा जेवढ्या लवकरात लवकर पॉसिबल होऊ शकेल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही जे आहे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लावावा, तरी देखील ते बेटर राहू शकतं. किंवा आणि एक गोष्ट या ठिकाणी प्रामाणिकपणे मी या ठिकाणी कबूल करू शकतो की 9वी ते 12वी हा जो राऊंड आहे, 9वी ते 12वीचा जो राऊंड आहे खाजगी संस्थांचा विथ इंटरव्ह्यूचा, तो लागणं आवश्यक होतं.
आतापर्यंतही तो लागून गेला असता, परंतु आयुक्त कार्यालयामध्ये जे आहे दररोज वेगवेगळ्या डेलिगेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या मागण्या समोर येत असल्या कारणाने आयुक्त ऑफिस देखील हतबल झालं आणि त्यांच्या हातामधून देखील जी आहे बरीचशी वेळ या ठिकाणी निघून गेलेली आहे. त्या याद्यांच्या संदर्भामध्ये 9वी ते 12वीची विथ इंटरव्ह्यूच्या याद्यांच्या संदर्भामध्ये एकही कोर्ट केस नाही आहे किंवा इतर कोणत्याही बाबी त्याच्या अगेन्स्टमध्ये नाही आहे. ती यादी लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ज्या उमेदवारांना या ठिकाणी खालच्या वर्गासाठी पात्र ठरण्याची अपेक्षाच नाही आहे, ज्यांचं फक्त टार्गेटच 9वी ते 12वी आहे, त्या उमेदवारांना इतर उमेदवारांकरिता थांबवून ठेवणं हे संयुक्तिक नाही आहे, हे व्यवस्थित नाही आहे, हे मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यामुळे 9वी ते 12वीसाठी पात्र असलेले जे अभियोग्यताधारक आहे त्यांनी देखील एक चांगल्यापैकी आपली युनिटी बनवावी. एक चांगला आपला जो काही अभियोग्यताधारक आहे जो की चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, मुद्द्याला धरून बोलू शकतो, नियमाला धरून बोलू शकतो, अशा उमेदवाराला समोर करून एक छोटंसं शिष्टमंडळ या ठिकाणी आयुक्त कार्यालयापर्यंत जाणं आणि त्या ठिकाणी आपली मागणी मान्य करून घेणं हे सध्याच्या घडीला जे आहे काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि आयुक्त कार्यालयामध्ये देखील अशा उमेदवारांचं निश्चितपणाने स्वागत केलं जातं. आयुक्त महोदय देखील अशा उमेदवारांना नियमितपणाने वेळ देतात, जे की मुद्देसूद बोलतात, व्यवस्थितपणाने बोलतात आणि ज्या अभियोग्यताधारकांचा अभ्यास आहे अशा सर्वसामान्य सर्व अभियोग्यताधारकांशी माननीय शिक्षण आयुक्त महोदय संवाद साधतात. हे आपल्या सर्वांना कल्पना आहे, कारण सोशल मीडियालाही याच्यापूर्वी ज्या वेळेस आयुक्त महोदयांनी रिप्लाईज दिलेले आहे तर त्याच अभियोग्यताधारकांना रिप्लाय दिलेले आहे ज्यांनी मुद्देसूद आपली मागणी या ठिकाणी मांडलेली आहे किंवा GRला धरून, परिपत्रकाला धरून किंवा योग्य त्या नियमाला धरून ज्यांनी काही स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनाच आयुक्त महोदयांनी रिप्लाय दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो की आयुक्त महोदयांकडे जे आहे जो तज्ज्ञ व्यक्ती आहे, जो अभियोग्यताधारक म्हणेल, व्यक्ती म्हणण्यापेक्षा मी अभियोग्यताधारक म्हणेल की ज्याचा अभ्यास व्यवस्थित आहे, त्या अभियोग्यताधारकाचं स्वागत आहे. त्याच्यामुळे आपलं जे डेलिगेशन आहे ते आयुक्त कार्यालयामार्फत पोचणं आणि त्यांना आपण एक सनदशीर मार्गाने आपली मागणी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणे हे काळाची गरज आहे आणि मला असं वाटतं की हे पॉसिबल देखील आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट राहिली की 50% जे जागा कपात झाल्या होत्या 2017च्या भरतीमध्ये, त्या संदर्भामध्ये प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत अशी पोहोचत आहे की शासन स्तरावरून काही जागा या ठिकाणी ज्या आहे या अभियोग्यताधारकांना देण्यासाठी होकार देण्यात आलेला आहे. जवळपास 2200 ते 2400 जागा ज्या आहे त्या 50% मागासवर्गीय जागांच्या कपातीमधल्या देण्यासाठी आयुक्त कार्यालय पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. त्या संदर्भामध्ये मंत्रालय लेवलला देखील काहीशा हालचाली घडताना दिसत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर या संदर्भामध्ये जागा आल्या तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको आणि असं जर झालं तर निश्चितपणाने बऱ्यापैकी 2017चं जे मेरिट आहे त्यामध्ये 2-3 मार्काने जे उमेदवार राहिलेले आहेत, जे की मेरिट त्यांचं हुकलेलं आहे, त्या उमेदवारांना निश्चितपणाने आजचे दिन आल्याशिवाय राहणार नाही. सध्या तरी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये याच सर्व अपडेट्स आहेत. त्यामुळे आता सर्वांना एकच प्रतीक्षा आहे की आपल्याला जे काही प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे त्या प्रस्तावाला या ठिकाणी मंजुरी मिळावी आणि लवकरात लवकर त्याचा रिप्लाय आपल्याला मिळायला पाहिजे, जेणेकरून तो रिप्लाय आल्याच्या नंतर जेवढेही अभियोग्यताधारक आहे, मग ते निवड यादीमध्ये ज्यांचे नाव समाविष्ट आहे ते अभियोग्यताधारक असतील किंवा निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये असलेले उमेदवार असतील, त्या सर्वांचं जे जीव आहे तो भांड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. सध्या तरी हीच महत्त्वाची अपडेट आहे. कोर्ट केसेस काहीशे या ठिकाणी प्रलंबित आहेत, परंतु अजून तरी कोर्ट केसेसचा या शिक्षक भरतीवर फार जास्त परिणाम झाल्याचं आपल्याला दिसत नाही, कारण कोर्टाने देखील या ठिकाणी जी यादी लागलेली आहे त्या यादीवर स्टे देण्याला मनाई केलेली आहे किंवा पुढच्या याद्या लावण्यापासून मज्जाव देखील घातलेला नाही आहे. म्हणजे पुढच्या याद्या देखील लागू शकतात आणि जी यादी लागलेली आहे त्या यादीची जी पुढची प्रोसेस आहे, काउन्सिलिंग असेल, जॉईनिंग असेल, ती देखील केली जाऊ शकते. फक्त कोर्टाने एकच अट या ठिकाणी दिलेली आहे की पुढच्या ज्या काही याद्या असेल किंवा सध्याची जी यादी असेल ती न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून तुम्ही लावण्यात यावी, एवढंच त्यांनी या ठिकाणी जे आहे नमूद केलेलं आहे. आता भविष्यामध्ये जे काही होईल त्यावेळेस मी तुम्हाला निश्चितपणाने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती अपडेट देण्यासाठी प्रयत्न करेन. सध्या तरी शिक्षक भरती संदर्भामध्ये हीच महत्त्वाची अपडेट होती. सर्वांना पर्सनली रिप्लाय करणं किंवा सर्वांच्या फोन कॉल्सला रिप्लाय करणं या ठिकाणी शक्य होत नाही. सध्या रमजानचा महिना असल्याकारणाने मी देखील थोडंसं सोशल मीडियापासून या ठिकाणी दूर आहे, परंतु जेव्हा केव्हा या ठिकाणी अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट असेल ती महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करतच राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट होती. ही अपडेट प्रत्येक अभियोग्यताधारकाला माहिती पडावी म्हणून तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉरवर्ड करायला विसरू नका.